बॅक टू आवर चॅनल. मी श्रद्धा. मी काव्या. सो गाईज, आज आमच्या संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही बनवत आहोत आलू वडी. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर गाईज, आम्ही हे बेसन घेतलंय. तर बेसनमध्ये काय काय टाकलंय मम्मी? बेसन, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक, लिंबूचा रस आणि हा जो पेस्ट आहे तो कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, त्या सगळ्यांचा पेस्ट आहे. तर आता चला आपण ह्याची घोळ बनवून घेऊ. तर ह्याच्यात जास्त पाणी नाही घालत जायचंय. टाकायचा पोतीच्या पाण्यात. काय करायचं? लिंबूचा रस टाकायचा आणि तेलचं पाणी टाकायचं, नाहीतर मग ते खासतं. अच्छा गाईस, इकडं मम्मी शेफ सांगते की आपण ह्याच्यात लिंबूचं पाणी लिंबूचा रस नाही तर चिंचेचं पाणी टाकायचं, नाहीतर जे पोथी आलू वडी असतात ना ते खाल्याने ना खाज उठते. आणि गाईस चला मी तुम्हाला दाखवते पप्पा काय करतायत. हे जेव्हापर्यंत मिक्स होतंय तोवर पप्पा. तर गाईस, पप्पा इकडं ड्युटीचा अभ्यास करतायत, मीन्स केसेस सॉल्व करतायत, गुन्ह्याचं काम करतायत. तर आपण पप्पाला डिस्टर्ब नाही करू. आपण सीधा ही मध्ये मध्येच करतात. आपण सीधा मम्मीकडे जाऊ. बोल. सो गाईज, आता आहे ना मम्मीने हे मिक्स करून घेतले. आता मम्मी काय करतायत? अजून मिक्स करते. मिक्सच करणार आहे अजून मम्मी. तर गाईस, आपलं हे छान मिक्स करून झालंय आणि इकडं पाणी ठेवली आहे. तर आता मम्मी आलू वडीला हे करते कोट. तर तुम्ही बघू शकतात कसं करायचं आहे. त्याला आधी हे करून घ्यायचं आहे, पूर्ण प्लॅटफॉर्मला चिटकवून घ्यायचं आहे. मम्मी, लेअर जाड ठेवायची की पातळ? एकदम मीडियम. जास्त जाड ठेवली तर बेसनच लागेल तोंडात. ओके. तर गाईज, आपल्याला एकावर एक ठेवत जायची, त्यांना सेपरेट कोटिंग नाही करायची. 2 ठेवायच्या मग त्याचा रोल बनवायचा. आणि आता आपण ह्याची रोल करूया. तर गाईस, इकडं मी गॅस ऑन केलाय. तर चला बघूया मम्मी काय करते. आमच्या इथे लाईट जास्त नाही दिसत असेल कारण हा किचन आहे. किचनमध्ये कोणच्या इथे जास्त लाईट नसते. तर आता बघूया आपण मम्मी काय करते. चला. तर तुम्ही बघू शकता तिकडं आम्ही एक रोल बनवून ठेवला सुद्धा. आता सेकंड रोल करतोय. असे आपण खूप रोल करूया, मग भेटतो. जो बेसनाचा बॅटर होता जे आपण या आलूवडीसाठी यूज केलेला, त्यात आम्ही कोथिंबीर, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि ते ज्वारीचं पीठ आहे ना, ते सगळं टाकून ज्वारीचं ते सगळं टाकून आहे ना, आता आम्ही ह्याचीच कोथिंबीर वडी बनवणार आहोत. बिकॉज ते बॅटर वेस्ट गेलं असतं. तर मी कोथिंबीर वडीचं नाव काढलं आणि मम्मी कोथिंबीर वडी बनवते. तर चला आपण बघूया. तुला कसं वाटतं, म्हणजे मम्मी वेगळ्या वेगळ्या डिशेस तुझ्यावरती ट्राय करते, माझ्यावरती ट्राय करते, त्याचा टेस्ट वगैरे वगैरे? खूप छान वाटतं यार. मम्मी टेस्टी जेवण बनवते आणि मग नंतर आपल्याला टेस्टी खायला देते. माझं स्वप्न होतं की मम्मी रोज आपण सोफ्यावरती बसू आणि मम्मी रोज खायला बनवून देऊ. पप्पा, ऐकलं काव्याचं स्वप्न? कोथिंबीर थोडीच होती मावच्या. हा का? तर पप्पाला मी कुठे बाहेर घेऊन जाऊ, मम्मी पप्पासाठी बंगला बांधू, कुठे चांगलं घर बनवू. बापरे, हे तर सगळ्यांचं स्वप्न असतं. बट कोण कोण त्याला साकार करू शकतात, कोण कोण नाही करू शकत. बट जो ज्याची लाईफ जशी जिंकते. माझी जीभ घडी घडी स्लिप्ट होते आणि घडी घडी तोंडात ना गाईस निघते. तर प्लीज इग्नोर करा. त्या व्हिडिओतली मेन इव्हिल रिएक्शन. शी इज मेन इव्हिल ऑफ आर
व्हिडिओ नाही गाईस, आय एम जोकिंग. तर आपण ही जे कोथिंबीरची वडी होती ना त्याची गोल 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 करून आहे ना ह्याच्यात ठेवून टाकली. तुम्ही बघू शकता, हे 2 दिसत असतील तुम्हाला. हे जस्ट हॅव अ लुक. तर आता ह्याला आपण स्टीम होऊ देऊय. तोवर मी तुम्हाला दाखवेल की मी पीठ कशी मळते, मीन्स जे आपलं डो आहे त्याला कशी मी करते. तर चला मी तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवते. आणि हे ना असं काहीच नाही, पप्पाचा उपवास आहे ना, तर शनिवार स्पेशल मम्मीनी उपवास हे सोळायसाठी बनवले. मम्मी असं बनवते पण आज स्पेशल आहे ना ह्याच्यासाठी बनवले. आज काही स्पेशल नाही, फक्त पप्पाचा उपवास होता. तर चला मी तुम्हाला माझी पीठ मळण्याची म्हणजे पीठ भिजवण्याची रेसिपी दाखवते. तर तुम्ही माझ्या रेसिपीला फॉलो करा गाईस. तुम्हाला माहिती नाही मी पुढे जाऊन खूप वेल अँड आय एम नॉट व्हेरी वेल. आमच्या तिघी बहिणींमध्ये जर का कोण चांगलं जेवण बनवते तर ती एक राणी दिदी आहे, तिच्याशिवाय दुसरं कोणच नाही. इतकं छान. मी तिच्या घरी गेलती ना, तिने सगळं खावडलेलं. आणि ना तिने एक हॅक बघितलेला, नूडल्स आणि नूडल्सला पीठ मध्ये हे करतात आणि ते तळून हे करतात ना, तो छान लागला ना. वा गाईस, ते आता तुम्हाला राणी दिदी भेटली ना तेव्हा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया राणी दिदीच्या रेसिपीज. तर चला मी तुम्हाला माझी पीठ भिजवण्याची रेसिपी सांगते. तर गाईस आता मी तुम्हाला दाखवते माझी पीठ मळण्याची रेसिपी. या लवकर. पीठ म्हणते. तर मी ह्यात घेतलंय क्वांटिटीनुसार पीठ, तर तुम्ही सुद्धा घ्या. आणि ह्याच्यात 1 टीस्पून मी सॉल्ट ॲड केलं. तुम्ही तुमच्या टेस्टच्या प्रमाणे घालू शकता. तर आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्स करू. हे थोडे हळूहळू. हे थोडं दिसतंय. ते गाईसला समजतं बाबा. गाईस तुझ्यासारखे नाहीये. आणि गाईस माझ्या तोंडात ना घडी घडी गाईस का निघतं. आता वापस गाईस प्लीज तुम्ही इग्नोर करा. चालेल. तर गाईस तुम्ही बघू शकतात माझं पीठ मळून झालंच आहे ऑलमोस्ट. तर झालंय. मम्मा ह्याच्यात तेल टाकून आताच नाही, मम्मी करेन ते. तर आपण ह्याला साईडला ठेवून टाकू आणि इकडे हँडवॉश करूया. गाईज आता इथं आहे ना पप्पा मम्मीची मदत करताय कापायमध्ये. मम्मीने इथं कोथिंबीरच्या वड्यांचं कापून ठेवलंय. आता मम्मी हे काय बोलतात, पोतीच्या आळूच्या पानाला कापतायत पप्पा. राऊंड शेप मध्ये कापतायत. आणि हे राऊंड शेप माहिती नाही कोणते शेप आहेत. हे असा शेप आहे आणि हा सर्कल शेप आहे आणि हे राऊंड शेप आहे. कापत होती ना. मम्मी हात कर. आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्ही पण या जेवायला. एक वेळा मी तुम्हाला आमची प्लेट दाखवते. बघू शकतात आम्ही इकडं सगळं घेतलंय. हा रायता आणि ही गुलाबजाम आहेत. हे आम्ही म्हणजे स्वीट्स आणले आणि रायता पण बनवला. एक असं मील होऊन गेलं आमचं. तर आता मी ह्या व्हिडिओला इथंच एंड करते. जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण तुम्हाला आमच्या चॅनलचे अपडेट्स मिळतील. आणि कमेंटसुद्धा टाका की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा. तोवर बाय.